आपण ऐकत आहात साधूची युक्ती. वैभवशाली आटपाट नगरीच्या अगदी जवळ असलेलं चंद्रनगर हे छोटंसं गाव. हिरवीगार झाडी आणि पांढऱ्या शुभ्र दगडांची साधीशीच पण टुमदार घरं. तिथे सर्वत्र संगमरवरासारखा पांढरा दगड मिळायचा. त्यामुळे त्याच दगडाने लोक आपली घरं बांधायचे. गावच्या पश्चिमेला एक उंच डोंगर होता, तोही पांढराच. त्यावरून एक धवल नावाची नदी खळाळत खाली यायची. स्वच्छ स्फटिकासारखं पाणी निळ्या आभाळाचं प्रतिबिंब पडल्यामुळे निळरुपेरी दिसायचं. गर्द वनराईतून नागमोडी वळण घेत पाणी खळाळत गावाशेजारून पुढे जायचं. हर तऱ्हेचे पक्षी, प्राणी, हरणं, ससे आणि लोकांचे पाळीव प्राणी यांनी डोंगर, नदी किनारा नुसता गजबजून जायचा. हिरव्या कंच, रंगीबेरंगी फुलांच्या वनराईत वेढलेला शुभ्र डोंगर, रुपेरी पाणी, वृक्षफुलांच्या सान्निध्यातली संगमरवरी घरं आणि त्यावर पडणारं पिठोरी सोनेरी चांदणं. आहाहा, खूप विलोभनीय देखावा दिसायचा. अशा या चंद्रनगरातले लोकही सुखी होते, समाधानी होते. आपापली कामं प्रामाणिकपणे करायचे. पण आपली प्रगती व्हावी, शेती नवीन पद्धतीने करता यावी, गाई म्हशींपासून भरपूर दूध मिळावं, असे प्रगतीचे विचार त्यांच्या डोक्यात कधीच यायचे नाहीत. शेजारच्या आटपाट नगरीतले लोक मात्र खटपटी होते, धडपडे होते. ते नवनवीन ज्ञान आत्मसात करायचे, प्रगतीची स्वप्न पाहायचे. परिणामी त्यांची नगरी वैभवशाली नगरी म्हणून ओळखली जायची. चंद्रनगरातले अजय आणि विजय हे दोन तरुण मात्र आपल्या गावची ही स्थिती बघून खूप दुःखी व्हायचे. त्यांना वाचनाची, अभ्यासाची आवड होती. त्यांना माहिती होतं की शिक्षणामुळे, वाचनामुळे आपलं जीवनमान सुधारतं, प्रगती होण्याकरता मदत होते. त्यांनी वैभवशाली आटपाट नगरीच्या यशाचं खरं रहस्य जाणलं होतं. म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्या चंद्रनगरातल्या लोकांना, मुलांना, स्त्रियांना शिकवायचं, वाचनाची गोडी लावायची आणि त्यांचा विकास करायचा, जीवन सुखी करायचं त्यांचं. ते त्या दृष्टीने प्रयत्न करू लागले. यासाठी तेही स्वतः अनेक प्रकारची पुस्तकं वाचू लागले. पण पालथ्या घड्यावर पाणी म्हणतात ना, तसा प्रकार होऊ लागला. अज्ञानी लोकांना त्यांचं म्हणणं पटेना. लोक त्यांना खुळे, वेडे म्हणून हिणवू लागले. मुलांना कुणीच त्यांच्याकडे पाठवेनात, स्वतः देखील वाचून दाखवलेलं ऐकेनात. असले काय आम्हाला सांगू नका बघा, आम्हाला नाही पुस्तकातलं किडं व्हायचं, असे काही बाही बोलून अजय विजयचा ते सतत अपमान करू लागले. या दोघांपुढे आता संकट उभं राहिलं. काय करायचं आता, हा प्रश्न त्यांना भंडावू लागला. पण त्यांनी जिद्द मात्र सोडली नाही. प्रयत्नांती परमेश्वर हे त्यांना ठाऊक होतं. मनपूर्वक केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाला नक्कीच यश येतं, हे ते जाणत होते. त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. ते सर्व प्रकारे लोकांना समजावत होते. त्याच दरम्यान गावाजवळच्या डोंगरावरील मंदिरात एक साधू महाराज आले होते. अजय विजय त्यांच्याकडे गेले आणि सगळी हकीकत सांगून म्हणाले, महाराज, लोकांना वाचनाची आणि शिक्षणाची गोडी निर्माण होईल असं काहीतरी करा ना. त्यांनी विनंती केली. साधूनेही त्यांची मनापासूनची इच्छा जाणली. त्यांना आनंदच झाला. या दोघांची परीक्षा आणि लोकांना वाचनाचं महत्त्व पटवून देण्याकरता त्याने एक नामी युक्ती योजली. साधूने दुसऱ्या दिवशी लोकांना कीर्तनाकरता बोलावलं. थोडेच लोक जमले. साधू म्हणाले, या गावावर लवकरच संकट येणार आहे बरं का. हे संकट येऊ नये म्हणून घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांनी 24 तास उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी या मंदिरासमोर इथल्या प्रसादाने उपवास संपवायचा आहे. आहे का कबूल सगळ्यांना? होय महाराज, आहे कबूल, लोक म्हणाले. ठीक आहे, तर मग आजपासून उपवास सुरू करा आणि उद्या सगळ्यांनी या ठिकाणी या. इथे प्रसाद तयार असेल, साधूने सांगितलं. अजय विजयलाही काही कळेना. साधूने असं का सांगितलं?
त्यांनीही उपवास केला. दुसऱ्या दिवशी दुपारी सर्वच्या सर्व लोक मंदिरात हजर झाले. गोड खिरीचा मधुर प्रसाद हंडे भरून तयार होता. लोकांना खूप आनंद झाला. साधू महाराजांनी पूजा अर्चना केली आणि सर्व लोकांना एका गाभाऱ्यात आणि अजय विजयला वेगळ्या गाभाऱ्यात बसवलं. त्यांच्यासमोर पानं मांडली. भरपूर खीर पानांवर वाढली. मधुर चविष्ट खिरीचा सुवास दरवळू लागला. अगरबत्त्यांचा पवित्र सुगंध घमघमू लागला. साधू पंक्तीच्या मध्ये उभे राहिले आणि म्हणाले, लोक हो, मी सांगतो त्या अटीप्रमाणेच उपवास सोडायचा आहे. लोक साधूच्या तोंडाकडे उत्सुकतेने पाहू लागले. साधू पुढे म्हणाला, पानातला प्रसाद कोपरात हात न वाकवता भक्षण करायचाय. त्यामुळे देव संतुष्ट होईल आणि गावावरचं संकट आपोआपच टळेल. देवाचं स्मरण करा आणि करा जेवायला सुरुवात. अजय विजयलाही त्याने असंच सांगितलं. कडकडून भूक लागलेली. समोर गोड जेवण, पण उपयोग काय? कोपऱ्यात हात न वाकवता घास तोंडात घालायचा तरी कसा? लोक धडपडू लागले. खाण्याच्या प्रयत्नात खीर सांडू लागली. एकही कण तोंडात जाईना. लोक एकमेकांकडे हताशपणे पाहू लागले. इकडे दुसऱ्या गाभाऱ्यात अजय विजयने मात्र युक्ती केली. अजयने विजयला आणि विजयने अजयला खीर भरवली. अगदी साधूच्या अटीनुसार, हात कोपरात न वाकवता. त्यांना त्यांच्या चौफेर वाचनाचा उपयोग या ठिकाणी झाला होता. देवदानवांची अशीच एकदा पंगत बसली होती आणि तिथेही अशीच अट घातली गेली होती. देवादेवांनी एकमेकांना अन्न भरवलं आणि दानव मात्र अज्ञान, अविचार यामुळे उपाशी राहिले. अन्न नासाडी गेलं. देव जिंकले, अमर झाले, वगैरे वगैरे. वाचलेल्या या गोष्टीचा अजय विजयने बरोबर नेमका वापर करून घेतला. दोघंही मनसोक्त जेवले आणि तृप्त होऊन समाधानाचा ढेकर देत बाहेर पडले. साधूचं बारीक लक्ष होतंच. साधूला अत्यानंद झाला, कारण त्या दोघांचं वाचन किती आहे आणि व्यवहारात त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो या साधूच्या परीक्षेत हे दोघं पास झाले होते. गाभाऱ्यातले लोक अजूनही उपाशीच होते. बरंचसं अन्न खाण्याच्या खटपटीत जमिनीवर सांडलं होतं, पण एकही कण पोटात मात्र गेला नव्हता. साधूने अजय विजयला त्यांनी त्याच्या अटीनुसार कसं काय अन्न भक्षण केलं हे सगळ्यांना सांगण्याची आज्ञा दिली. अजय विजयने त्यांनी वाचलेली गोष्ट सांगितली. लोकांना खूप आनंद झाला. आपल्या अज्ञानाचा खूप रागही आला. लोक पोटभर मनसोक्त जेवले. त्यांना वाचनाचं, शिक्षणाचं महत्त्व समजलं. साधूची युक्ती सफल झाली. लोकांनी शिक्षण घेण्याचं, वाचन करण्याचं आणि त्यायोगे आपल्या जीवनात सुख, समाधान, ज्ञान मिळवण्याचं देवाच्या साक्षीने मान्य केलं. लवकरच आटपाट नगराप्रमाणेच चंद्रनगरातले लोकसुद्धा सुखी आणि समाधानी झाले. मुलांनो, शिक्षण आणि वाचनामुळे माणूस सुसंस्कार, ज्ञान, हुशारी, चाणाक्षपणा या गुणांनी समृद्ध होतो. जीवनात प्रगती, यश, मानसन्मान आणि सफलता मिळवू शकतो.